विरार ह्या साईडला स्वतःचं घर आज प्रत्येकाचं स्वप्न असतं एक, तर त्याचं एक स्वप्न असं पूर्ण झालं आहे. तर बघू त्याच्या घराची तर आपण घर बनणे म्हणजे ही आहे पूजा, ती आपण जाऊन शूट करू. तर आताच आपण नाना नानी पार्क ॲक्च्युली तिथं उतरलो आणि ही पूर्ण नाना नानी पार्कचा एरिया आहे. मला वाटलं काय माहिती आहे नाना नानी पार्क म्हणजे पार्क असेल, तुला वाटलं ना? ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः. तर नमस्कार मित्रांनो, कशा सर्व हसताय ना अपडेट पाहिजे तुमचा पुन्हा आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मी आलो आहेत विरारमध्ये आलो आणि विरारमध्ये आलो आहे कारण आपल्या विठ्ठल दादा एक आहे, भाऊ दादा काही म्हणा, म्हणजे आपल्या घरामध्ये असं आपल्या घरातलाच असं समजून त्याला, त्याची घर बनणे आहे, घराची घर बनणे आहे आणि सत्यनारायणची पूजा आहे. त्यासाठी आपण विरारमध्ये आलो आहोत. माझ्यासोबत दादा आहे, दादा. आणि आम्ही आता विरारमध्ये बघू शकतो खूप गर्दी आहे आणि आपल्याला एवढे म्हणजे सवय नाही इकडे याची. आता विरारच्या स्टेशनला आलो आणि ॲक्च्युली आम्ही गेलेलो म्हणजे आलेलो 10:30च्या आसपासच आलेलो आणि आमच्या इकडे आज काय म्हणजे 2 लग्न आहेत, सॉरी 1 लग्न आहे. आपल्या एक विकी उद्दल म्हणून दादा आहे, त्याचं लग्न होता, त्या लग्नाला आम्ही तिथे गेलो आणि आताच वाजलेत 1-1:30चा काहीतरी तिथं पूजेचा ही आहे. तर लग्नापासून आलो, बोललो की म्हणजे व्हिडिओ तिथं बनवून होतो पण आपल्या जास्त ठिकाणी जाऊन असं म्हणजे ओपनली व्हिडिओ बनायला कसं नाही वाटतं, म्हणून जास्त मी आता व्हिडिओमध्ये बनवली नाही. पण आता पुन्हा विरारमध्ये आलो की बोला ते पूजेची तिथं पण जायचं आहे. मग त्या विचार बोललेला पूजेची तर आमच्या तिथं व्हिडिओ बनव, म्हणून मला या व्हिडिओ बनवूया बोलांची आणि बघूया कशी काय तिथं पूजेची त्यांचं स्वतःचा स्वप्न म्हणजे घर घेतल्याचं स्वतःहून त्या घराची पूजा आहे. म्हणजे एक आता आपल्या मिडल क्लास माणसांनी म्हणजे मुंबई म्हणजे विरार ह्या साईडला स्वतःचं घर आज प्रत्येकाचं स्वप्न असतं एक, तर त्याचं एक स्वप्न असं पूर्ण झालं आहे. तर बघू त्याच्या घराची तर आपण घर बनणे म्हणजे ही आहे पूजा, ती आपण जाऊन शूट करू. मग विठ्ठलाला मिळवतो, त्याचं घर दाखवतो, बाकीचं काय असेल ते या व्हिडिओमध्ये मग दाखवतो. तो कोणी नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुमचं कुठे घर घ्यायचं स्वप्न आहे ते आणि काय आहे ते. पुढे व्हिडिओ बघित राहा. तर आपण आता स्टेशनच्या इथं जाऊ त्यांच्या आपण थोड्या वेळातच म्हणजे नाना नानी पार्क इथे कुठे त्यांचा घर आहे, म्हणजे बिल्डिंगमध्ये रूम घेतले तुम्हाला माहिती आपले म्हणजे. तर बघू आता आपण रिक्षा पुढे नाना नानी पार्क तिथं जाऊ, त्यांचं बाकीचं तुम्हाला पुढे दाखवतो. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, कमी असं कमेंट करा आणि बघा किंवा व्हिडिओ कशी वाटली ती आणि ॲक्शन 4ची आपली क्लिअरिटी कशी वाटली ती पण सांगा तुम्ही कमेंटमध्ये. आता स्टेशनच्या इथं बाहेर येऊन आपल्याला इथे रिक्षा भेटली आहे, मध्ये येतं बापरे गर्दी बघा. विरारला आलं म्हणजे एवढी गर्दी असं आणि ॲक्च्युली मी स्वतः म्हणजे एवढ्या वर्षानंतर विरार म्हणजे मला वाटतं काही 1 वर्षानंतर विरारला आला असं आणि खूप गर्दी आहे बापरे. तर लग्नाची तो गेलो तिथं पण खूप गर्दी होती, म्हणून तिथं मी व्हिडिओ बनवली नाही प्रॉपर, त्याच्यामध्ये नाही शूट केली. मला कळत होता पण मी गर्दीतनं आपल्याला कसं वाटतं. सो आपल्या गावची माणसं होती पण नाही बोला. आता विठ्ठलदाची तो गाणं तो बोलला यामुळे म्हणजे आमंत्रण होता मिलनचं गेलो होती तिथं चांगले व्हिडिओ बनवून आपल्या ॲक्शन कॅमेऱ्यामधून काय माहीत कसं दिसतं ते थोडं चांगलं दिसत असेल. तो पुढं आपण जाऊ होता नाना नाना पाचीत आपण उतरू आणि त्याच्या घरी जाऊ आणि त्या सत्यनारायणची पूजा आणि काय देवप्रवेश आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. तो पुढं व्हिडिओ बघा. तर आताच आपण नाना नानी पार्क ॲक्च्युली तिथं उतरलो आणि ही पूर्ण नाना नानी पार्कचा एरिया आहे. मला वाटलं काय माहिती आहे नाना नानी पार्क म्हणजे पार्क असेल, तुला वाटलं ना? अरे मी मला पार्क कुठं आहे, रिक्षाला तर आले तुमच्या इथं पार्क कुठे झालं फक्त येतात. मग आता इटल्याचे पप्पाच आहेत, सुरेश शेटके अण्णा ते आहेत जरा आणि सुद्धा मंदाप आहेत आपले गावचे काय अजिंदा सुद्धा पण ते आहेत नाव नाहीत आणि आपल्यासमोरच आहेत ते बघू शकता. नमस्कार. हो नमस्कार. कशा हे आपले इटल्याचे पप्पा आहेत. कसं कुठं आहे तुमची रूम? कॉंग्रॅच्युलेशन पहिल्यांदा तुम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन. शेटके फॅमिली कुठे रूम आहेत ना? तुम्ही कुणाची वाट बघताय? अरे पाहुणे येतात ना. अच्छा तुम्ही न्यायासाठीच आम्हाला बघा एवढी VIP सर्व्हिस आम्हाला कॅमेरामॅनना काय म्हणतात. आपण तुम्हाला रूम दाखवतो म्हणजे त्यांचे पप्पा इटल्याचे पप्पाच आहेत सुरेश आणि सुरेश शेटके अण्णा याची त्यांनाच बोलायला सुरेश शेटके अण्णाच होता अण्णा आहेत त्यांची आपण जात आहोत आता. आणि हे कोणाचं लग्न आहे का काय का त्यांचीच डेकोरेशन आहे मस्त कसं. मी त्यांची बिल्डिंग आहे तुम्ही बघू कशी रूम आहे काय आहे ते. कोण आहे तुम्हाला ए भाई ब्लॉग चालू आहे. कोण आहे ते सांग. ब्लॉग चालू आहे यूट्यूबला जाणार तुमची व्हिडिओ. अच्छा अच्छा काय या तुला कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला एवढं व्हिडिओमध्ये दाखवली तुम्हाला आणि परत आपण म्हणजे रूमवरती आलो आणि मी म्हणतो पूजा बहुतेक चालू आहे. पूजा चालू आहे.
ते दिसलं अशी इकडे इथं सर्व पूजा वगैरे चालत. ही घराची दुसरी मालकी त्याच्यात ना या हे इटलदा, हे आपले घराचं मालक इटलदा. बोल काय ती बोल. या सर्वांनी स्वागत कर सर्वांचं. नाही घराचं मालक. हा सर्वांनी पूजेला, आमच्या इथे पूजा आहे आज. सर्वांनी पूजेला या. तर थोड्या वेळ आपण पूजा चालू होणार आहे, ते आपण भेटू. गंगा सिंधू सरस्वती च गोदावरी नर्मदा कावेरी जलयो महीनतनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वित्रवती महासुरनदी ख्याता च या गण्डकी पूर्णा जलहे समुद्र सरिता देवी सदा वन्दिता ओम गंगा माता देवता आवयामि स्थापयामि पूजयामि. बस ते पाण्यामध्ये टाकायचं आहे. ओम गंगा माता देवता हळदी कुंकू युक्त असं टाका पाण्यामध्ये. तांब्यात टाकून द्या. ओम गंगा माता देवता हळद्रम कुंकम सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. थोडं अक्षता टाकायच्या. अक्षतानि दौलाण्यं समर्पयामि. तुम्हाला मगाशी 2 अगरबत्ती दिल्या होत्या, 2 अगरबत्त्या घेतात त्याकडून दादा. थोडंसं पाणी टाका दोन्ही साईडला. ओम महालक्ष्मी देवीमध्ये विष्णू तन्नो लक्ष्मी प्रचोदयातः. ओम प्रिया फूल पकड़ा, 2 सबसे पकड़ा. ठीक आहे इथे तेव्हा ओम महालक्ष्मी देवीमध्ये विष्णुपत्नी देवी तन्नो लक्ष्मी प्रचोदयातः. काय लक्ष तुझ्यामध्ये द्या. थोडा आपल्या घराचं मुख्य काय आहे उंबरठा. आपण आता उंबरठ्याची द्वारपाल देवतेची पूजा केलेली आहे. आता आपण इथं वास्तव्याला राहायला येणार आहे. आपल्या घरचं मुख्य काय आहे, इथून आपलं घर चालू होतं. हां आपला अधिकार इथून इकडे आहे की नाही, म्हणजे आपली लक्ष्मण रेषा आहे की नाही. इकडं लाकूड आहे, वरती लाकूड आहे, खाली इकडं लाकूड नाही आहे की नाही. लाकडाचा उंबरठा असावा की नाही. एखादी लाकडाची पट्टी टाइम भेटेल तेव्हा लावायची. वर्षात 6 महिन्यात, वर्षात 2 वर्षात लावली तरी चालेल. दोन्ही पुढे ठेवलं. आपल्या द्वारपाल देवतेला नमस्कार करायचा. हात लावा. तुम्ही इकडे लावा, तुम्ही इकडे लावा. असा देवाकडून घेतो की नाही आपण, असं लावा. बघा पुढे बघा, इकडे यांच्याकडे फोटो काढतात ना. हां ओम द्वारपाल देवता नमस्कार करा. प्रार्थनापूर्वक नमस्कार करोमि. बस मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ओळा. ओम स्वस्ति न इंद्रभद्रजवाः स्वस्ति न पूषा वीचवेदाः स्वस्ति न साक्षो हरिशनेमि स्वस्नो बृहस्पतिर्दधातु. ओम कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं पुलकेन्द्रहारं सदा वसन्तमुर्यारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. भवं भवानी सहितं नमामि. कर्पूरदीपे निराञ्जयामि. गणपति गजानन महाराज की गणपति बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. एक साईडला कंपल्टी मला तिकडे बस मारा पुढा. इकडे बिंदू मारा आणि ते बाहेर नाही जायचं. पाठ साईडला करता तर थोडं लावा. बघितलं मी. नाही टाइम आहे सांगा. टाइम आहे 5 फक्त ओळा. चला चला त्यांच्या मागून त्यांना घेऊन चला. तुम्ही पुढे चला, तुम्ही मागे चला. टाका पाणी चला. ओम स्वस्ति न इंद्रभद्रजवाः स्वस्ति न पूषा. त्यांच्या पाणी मागून स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न. किचनमध्ये जावा. किचनमध्ये नाही गेला जाऊ द्या, येताना जावा. ओम अपवित्र पवित्र वा सर्वावस्था सवा. तुम्ही तेच थांबा येताना ते. हां आता बघा त्यांना येऊ द्या. ओम स्वस्ति न इंद्रभद्रजवाः स्वस्ति न पूषा. पैठकाचं शांती शांती शांती.
तर बस मित्रांनो, व्हिडिओ ही एवढीच होती. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल. ॲक्च्युली काय झालं, जेवढं म्हणजे आपण बघितलं असेल, मी पहिल्या सांगत मध्ये गेलो तेव्हा मी पूजेला म्हणजे लग्नाला गेलो. आमच्या गावातलं एखादं लग्न होता विकीदाचा, लग्नाला गेलो. तिथं व्हिडिओ नाही बनवली, पण आपण बोललो पूजेच्या वेळेस व्हिडिओ बनवू. तिथून पूजेची तर आपण व्हिडिओ बनवली. ॲक्च्युली पूजा होती 1ची, पण 3च्या आधी थोडीशी चालू झाली, कारण त्याशी अक्षय तृतीया होत्या आणि भरपूर ठिकाणी होतं पूजा होत्या, म्हणून तो पंडित होतं ते थोडं लेट आलं, त्यामुळे थोडी लेट पूजा झाली. नंतर आम्हाला पण इकडं मुंबईला यायचं होतं, CST साईड मी राहतो आणि होतं विरारला, म्हणजे तिकडे येताना थोडं लेट होईल म्हणून आम्ही पण 5:30च्या दरम्यान निघालो. आणि मला थोडं आणखी 1-2 ठिकाणी पाहुण्यासाठी म्हणजे जायचं होतं. माझ्या आत्या आहे, त्यांना तिला बघायसाठी त्यांच्या घरी जायचं होतं. आणि असं येतं मग ते पण मला तिथून 10 वाजले घरी, 10:30 वाजले घरी येता म्हणून मी तिथनं लवकर निघालो. तिथून काहीतरी 5:30च्या आसपास हवन बिवन करायला घेतलेला आणि तिथे पूजा आणखी चालूच होती त्यांची, पण आम्ही तिथनं लवकर आपल्याला 2-3 ठिकाणी जायचं होतं म्हणून आपण तिथनं लवकर निघालो. आणि पूजा पण लेट झाली म्हणूनच. बाकी पूजा खूप छान प्रकारे झाली आणि घरपूर खूप छान होतं, तुम्ही बघितलं असणार. आणि हे सर्व शूट म्हणजे आता मी मोबाईलवर शूट करतो हे, पण जे सर्व काही शूट होतं ते आपल्या Action 4मध्ये केलं. तुम्ही सांगा नक्की क्लिअरिटी तुम्हाला कशी वाटली ती Action 4ची. आणि थोडं पण एडिट नाही केलं त्यामध्ये, म्हणजे आपले हे इफेक्ट असं काय टाकलं नाही, जे रिअल फुटेज आहे तेच असं मी ॲड केलं आहे. सांगा तुम्ही नक्की की तुम्हाला कशी वाटली Action 4ची क्लिअरिटी वगैरे. आणि लवकरच आपल्या क्लिअरिटी वगैरेच्या मी प्रॉपर व्हिडिओ बनवीन त्यावरती, कारण खूप जण मला त्या आपले ओपनिंग म्हणजे जी घेतला कॅमेरा त्यावेळेस ती व्हिडिओ ती कमेंट आल्यात की व्हिडिओ क्लॅरिटी कशी आहे, क्लिअरिटी अशी आहे, तसं खूप कमेंट आल्या. त्यांना पूर्ण मी ते प्रॉपर एक Action 4चीच व्हिडिओ तुम्हाला बनवून टाकीनच. आणि बाकी तुम्ही व्हिडिओ असेल नक्की कमेंट करा आणि इथं त्याला कॉंग्रॅच्युलेशन करा. खूप छान घर घेतलं आणि सर्व शेडगे फॅमिली, इटलच्या फॅमिलीला कॉंग्रॅच्युलेशन एवढा चांगला घर घेतल्याबद्दल. प्रत्येकाचं स्वप्न असतं, स्वप्न त्याचं पूर्ण झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण Action 4 घेतला तर मी विचार केला आहे की Action 4 घेतलं तर मी विचार केला की पेड आपलं हे करूया, प्रमोशन करूया. कोणाचं तुमचं जर आता माझे व्हिडिओ बघत असाल, तुम्ही जर माझा सबस्क्राईबर असाल तर कोण असो, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. माझा Instagram ID असेल खाली, किंवा कोणाकडे नंबर असेल तर नंबर घेऊन कॉन्टॅक्ट करा मला. आणि त्यावरती मला सांगा की तुमचं स्वतःचं दुकान किंवा कसली पण जाहिरात करायची असेल, किंवा असं काही तुमचं बड्डे वगैरे काय असेल तर ते शूट करायचं असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. मी जर फ्री असेल किंवा काय असेल तर तुम्हाला मी पेड ॲडव्हर्टाइजमेंट करून तुमच्या इंस्टा पेजवरती किंवा माझ्या इंस्टा पेज आणि माझ्या यूट्यूबवरती टाकून मी तुम्हाला पेड ही करू शकतो. त्याची काही थोडीफार चार्ज असेल ते आपण पर्सनल आपल्या इंस्टाग्राम किंवा माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपण ते चार्जचं आपण किंवा काय असेल ते आपण देवण त्यावरती आपण क्लिअर करू. बाकी तुम्हाला जर पेड ही करायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आपल्याला. आपण चांगल्या प्रकारे एक पूर्ण तुमच्या प्रोडक्टची किंवा कोणत्या दुकान असेल त्याची पूर्ण प्रॉपर एकदम व्हिडिओ बनवून माझ्या इंस्टा पेजवरती माझ्या यूट्यूबवरती टाकू आपण आणि तुमचं प्रमोशन करू. पेड प्रमोशन त्याला बोलतात. तर आशा करा असेच आणखी व्हिडिओ येतील. आणि तुम्हाला कोणा करायचं असेल प्रमोशन तर आपल्या कॉन्टॅक्ट करा. आपला Instagram ID खाली डिस्क्रिप्शन मी टाकलंच आहे. आणि ते इथं लिंकवर त्याच्यावरती आलं तर त्यावरती म्हणजे अक्षर आठवण म्हणून सर्च करा. माझी Insta ID दिसेल, त्याला मेसेज करा. तुम्हाला कोणता प्रमोशन करायचं आहे, काय करायचं आणि कोणाचा नंबर असेल माझी का तर कॉन्टॅक्ट करा मला आणि सांगा मला प्रमोशन करायचं आहे म्हणून. तर आपण त्याप्रमाणे तुमचं ॲडव्हर्टाइजमेंट करू. बाकी काय नाही, बाकी व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा आणि बाकी नेक्स्ट व्हिडिओ भेटू आपणच. जास्त बरोबर करतोय. टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.